नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मराठी चित्रपट सृष्टीतील एक माइलस्टोन चित्रपट, एक अजरामर चित्रपट ज्याचं नाव अशी ही बनवा बनवी। आणि ह्या चित्रपटाबद्दल बोलायचं तर खरंच 2, 3, 4 कितीही व्हिडिओ बनवले तरी कमीच। एका व्हिडिओमध्ये ते बसणं शक्यच नाही, म्हणूनच आपण 3 व्हिडिओमध्ये 3 भागांमध्ये हा चित्रपटाचा जो व्हिडिओ आहे तो बनवणार आहोत। तर पहिला भाग हा अशी बनवा बनवी चित्रपटातील डायलॉगचा असणार आहे, दुसरा भाग अशी बनवा बनवी चित्रपटातील कलाकारांचा असणार आहे आणि तिसरा भाग जो आहे तो तुम्ही मला सजेस्ट करणार आहात आणि त्याच सजेशनद्वारे मी ह्या व्हिडिओमध्ये अशी बनवा बनवी चित्रपटातील तिसरा भाग बनवणार आहे। तर तिसरा भागाची सजेशन तुम्ही नक्की द्या। तर चला तर मग मी बोलल्याप्रमाणे पहिला भाग म्हणजे जो डायलॉग आहेत अशी बनवा बनवी चित्रपटातील त्याबद्दल आपण बोलूयात। तर अशी ही बनवा बनवी हे नुसतं जर का नाव जरी ऐकलं तरी आपल्याला नॉस्टॅल्जिक व्हायला होतं, बालपणीच्या आठवणी आपल्या जाग्या होतात। तर त्यातले डायलॉग हे तितके स्ट्रॉंग होते, आजही त्याच्यावर मीम्स बनतात। तर ते डायलॉग आता आपण पुन्हा एकदा म्हणणार आहोत, कारण आपल्याला पुन्हा एकदा नॉस्टॅल्जिक व्हायचं, फ्रेश व्हायचं आणि त्या बालपणीच्या मेमरीज जाग्या करायच्या। तर पहिला डायलॉग म्हणजे ज्याच्यावर भरपूर मीम्स बनलेले आहेत आणि एक आयकॉनिक सीन म्हटला तरी म्हणायला हरकत नाही, ज्याचे अजूनही मीम्स भरपूर गुगलवर अवेलेबल आहेत आणि भरपूर मीम्स बनत आहेत। तर तो डायलॉग म्हणजे टॉक टॉक धनंजय माने इथेच राहतात का। तर तो सीन इतका भन्नाट झालेला आहे, जेव्हा आत्ताही अशोक सराफ सर वगैरे तो सीन बद्दल एक्सप्लेन करतात एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये एखाद्या न्यूज चॅनलवर, तर खरंच खूप हसायला येतं। त्यामधला टायमिंग इतका जुळलेला आहे, जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे सर जेव्हा ते टक 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 वाजवतात आणि सुधीर जोशी सर जेव्हा टर्न होतात, तो टायमिंग इतका आपलातून जुळून आलाय, खूप हसायला येतं। त्याच्यानंतरचा सीन ते 70 रुपये वारलेवाला, जेव्हा ते डायबिटीसच्या औषधाबद्दल विचारायला येतात सरपोतदार त्यांचे घर मालक, त्यानंतर ते म्हणतात की तो मित्र वारला आणि त्याच्यासोबत ते तुमचे 70 रुपये सुद्धा वारले हो। तर तो सीन असेल। त्यानंतर आपल्या ऑफिसमध्ये झुरळ फार कमीच आहेत नाही असं जेव्हा ते म्हणतात। त्याच्यानंतरचा सीन अजून एक कोणता तर अरे परशुराम ये तर तो सीन असेल, तो सुद्धा सीन आयकॉनिक केलेला अशोक सराफ यांनी जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे सर येतात तो सीन असेल। त्याच्यानंतर तो लिंबाचं मटणवाला सीन, जेव्हा अशोक सराफ सर जेव्हा अश्विनी भावे मॅम यांना म्हणतात की लिंबाचं लोणचं पाहिलं ना की माझ्या तोंडाला अक्षरशः नळाला धार सुटते, तसं होतं। लिंबाचं लोणचं असेल, लिंबाचं सरबत असेल किंवा लिंबाचं मटण असू दे, तर तो वाला सीन असेल। त्यानंतर डोहाळे लागले तो वाला सीन एक आयकॉनिक सीन आहे, जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे सर आतमध्ये विड्या पियत असतात आणि त्या ज्या मालकीनबाई असतात त्या आतमध्ये येतात, अरे हे काय। तेव्हा अशोक सराफ सर म्हणतात की डोहाळे लागले, तो गेल्या 2 दिवसापासून विड्या सोडते, तर तो वाला सीन असेल। त्यानंतर जेव्हा ते बायका घेऊन येतात म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर सर जेव्हा साडी घालतात तेव्हा तो वाला सीन असेल। अहो या कोण, तर तेव्हा जेव्हा सरपोतदार विचारतात की हा कोण, तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही आमचे कोण, तेव्हा तो वाला सीन असेल। तर त्यानंतर ते जो टोन आहे ना तो इतका भारी आहे की म्हणजे ते आठवतच आणि आता मी सांगतो तर एक एक डायलॉग मला आठवतच चालले। त्यानंतर आणखीन एक भारी सीन जर का म्हणायला गेलं तर तो म्हणजे जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे याचं पार्वतीबाई दाखवल्यात आणि विजू खोटे जेव्हा बळीचा रोल करत असतात तेव्हा त्यांची भांडणं होतात, तेव्हा अरे सारखं त्याच झाडावर काय, तर तो वाला जर का डायलॉग पाहिला तर त्यावर खूप हसायला येतं। त्याच्यानंतर जेव्हा ते दारू पिऊन येतात तेव्हा काय टुकलू असा तो वाला जोक असेल। त्याच्यानंतर जेव्हा त्यांची जी मालक दाखवले सरपोतदार त्यांची जेव्हा बायको येते तेव्हा ते म्हणतात काय शंतनू ही कोण आणलीस, तर तो वाला डायलॉग ही जबरदस्त आहे। आणखीन असे भरपूर डायलॉग आहेत, तर ते तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये, जे मी पूर्ण डायलॉग सांगत नाही ना तर व्हिडिओ खूप मोठी होईल। तर बाकीचे जे डायलॉग आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला जे आठवतात, तुमचं ज्यांनी बालपण सजवलं तर ते डायलॉग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। तर हे सगळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की आजचा जर का तुम्ही मराठी चित्रपट पाहिले तर कुठेतरी हे डायलॉग जे सहजपणे आपल्या लक्षात राहतात ते खूप मिसिंग वाटतात आणि अशी बनवा बनवी मधले जे डायलॉग्स आहेत त्याच्यावर आजही मीम होत आहेत, आजही मीमवर लोक हसतात
जेव्हा 70 रुपये वारलेवाला जोक असेल किंवा इस्रायलवाला जोक असेल तर त्याच्यावर आजही लोक हसतात आणि त्याच्यावर आजही मीम बनतात. तर ही खरंच या चित्रपटाची, या कलाकारांची जी संवादाची फेक होती, जे संवाद होते, ज्यांनी लिहिले होते, ज्यांनी स्क्रीन प्ले लिहिला, वसंत सबनीस, या सगळ्यांचे टोटल एफर्ट्स आहेत. आणि या टोटल एफर्ट्सला आपल्या युट्यूब चॅनलकडनं हॅट्स ऑफ. खरंच एक माइलस्टोन चित्रपट बनलेला आहे, ज्याचे माइलस्टोन हे डायलॉग होते. तर हे डायलॉग आपण ह्याच्यासाठी सांगितले, पुन्हा एकदा सांगेन की नॉस्टॅल्जिक व्हायला आणि तुम्हा सर्वांचे जे मेमरीज आहेत, जे पर्सनली माझे बालपणीचे मेमरीज आहेत, ते पुन्हा एकदा आपण ते जगावे ह्यासाठी हा व्हिडिओ बनवला. पुढचा व्हिडिओ जसं मी म्हटलं सुरुवातीलाच की अशी बनवा चित्रपटातील कलाकारांचा असणार आहे. तिसरा व्हिडिओ हा तुम्हाला सांगायचा आहे, तुम्हाला सजेस्ट करायचा आहे, तोच व्हिडिओ मी नक्की बनवेन. तर इथेच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि फायनली लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.